आ आ आई. येस ब ब बदक. क क कणीदार. आ ख ख खमंग. ग ग गोकुळ तू. हा अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. कोल्हापूरमध्ये 1.5 ते 2 लाख रुपये खर्च सांगलेला. तिथं गेल्यानंतर मग आम्हाला काय ट्रीटमेंट मिळाली. ट्रीटमेंटमध्ये आम्हाला सांगितलं की ऑपरेशनची आवश्यकताच नाही. तर बऱ्याच लोकांचं असं हृदयाचं असू दे, कॅन्सरचं असू दे, बऱ्याच लोकांचं ऑपरेशन या माध्यमातून चांगलं, ती चांगली गोष्ट आहे. आता आपण कागल तालुक्यातील कर्नूल या गावी आलो आहोत. या गावी देखील आमदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून एका रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता आपल्यासोबत तेच आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काका, तुमचं नाव काय? माझं नाव महेश भोपाल कर्नोरे. कोणती शस्त्रक्रिया तुमच्यावर करण्यात येणार होती? लिगामेंट कट झालेलं आहे. ते लिगामेंटसाठी शस्त्रक्रिया करायची होती. कोल्हापूरला 3-4 ठिकाणी चौकशी केली. ते म्हटलं ऑपरेशन करायलाच लागणार कन्फर्म. मग साहेबांच्या माध्यमातून आम्ही मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर त्या डॉक्टरांना परत ते सगळं हे दाखवलं. ते म्हणले ऑपरेशनची काही आवश्यकता नाही, हा या गोळ्यावर तुमचं कव्हर होईल. त्या गोळ्यानंतर ट्रीटमेंट दिल्यानंतर माझं पूर्ण सगळं कव्हर झालं. आता म्हणजे विदाउट ऑपरेशन तुम्ही ऑपरेशन व्यवस्थित झाले? व्यवस्थित झालं. हो. तिथं त्या डॉक्टरांची फी जवळजवळ 3,000 रुपये फी होती. ती फी पण आम्हाला दिली नाही. केस पेपरची फी 3,000 होती. 3,000 फी पण आम्हाला दिली नाही. एकंदरीतच इथं बाहेर खर्च किती सांगितलेला? कोल्हापूरमध्ये 1.5 ते 2 लाख रुपये खर्च सांगलेला. तिथं गेल्यानंतर मग आम्हाला काय ट्रीटमेंट मिळाली. ट्रीटमेंटमध्ये आम्हाला सांगितलं की ऑपरेशनची आवश्यकताच नाही. त्यामुळे आता आम्ही ओके आहे. एकंदरीतच तुम्ही आता म्हणालात की हसन मुश्रीफांनी दिलेल्या पत्रामुळे मोफत वगैरे सगळं झालं आणि या सुविधेचं तुम्ही लाभार्थी आहेत. काय वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. परिस्थिती नाही, त्यांना याचा लाभ होतोय चांगल्या पद्धतीने. माझंच नाही तर बऱ्याच लोकांचं असं हृदयाचं असू दे, कॅन्सरचं असू दे, बऱ्याच लोकांचं ऑपरेशन या माध्यमातून चांगलं, ती चांगली गोष्ट आहे. या वेळेला साहेबांनी सगळ्यांनी मदत करावी असं माझं पण एक मत आहे. तर आताच आपल्यासोबत होते एक रुग्ण. खरं तर कोल्हापूरमध्ये आणि इतर ठिकाणी दाखवलं त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल असं सांगितलेलं. मात्र हसन मुश्रीफांनी दिलेल्या सुविधेमुळे त्यांनी मुंबईला दाखवलं आणि खरं तर त्यांची शस्त्रक्रिया न करता गोळ्यांच्यावर आणि ट्रीटमेंटनुसार आता ते व्यवस्थितपणे आहेत. खरं तर त्यांनी आता बोलून दाखवलं की अशा अनेक रुग्णांच्या मागे हसन मुश्रीफ उभे आहेत आणि ह्या पुढेही उभे राहावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. कॅमेरामन नाज अत्तरसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.